लागोपाठ मँगोडाला जायचं बघा. काही आज कशेरी टर्नलमध्ये लाईट आहे नाही बघा, बंद आहे. विषय काय काय समजे ना. शेवटी पोलिसांनी त्याला पाठी घ्यायला लावला नाही बघा. गाडी एकट्यामुळे एवढा जाम लागला होता. आता परत काढा लावला पोलिसांनी त्याला बघा. गाडी काढा पण एकदम भावानं जागा ठेवून काढा रे. नया गाडी तुम्हारा भी है हमारा भी है. हे भाई हे बघा माग लागलीत नुसती. चला डिझेल वगैरे आपण भरलं आता. खड्ड्या खुड्ड्याच्या रस्त्यातून आपण निघालो आहोत वाशी मार्केटला. तो म्हणजे आपल्या कोकणातला रस्ता. बरीच वर्ष काम चालू आहे. बहुतेक एकदा पुरा बघा काय ते बघा पुढं काय बघा सगळा खडखाड कुडकुड खडखाड कुडकुड. चला वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजपथपुढे ब्लॉग्स. तर मित्रांनो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण चाललो आहोत वाशी मार्केटला पुन्हा एकदा. तर असं की आपण चाललो आता आपली नवीनवाली बी क्लास घेऊन. सो चला भेटू डायरेक्ट आता आपण आपल्या नेक्स्ट स्टॉपला. कारण का आज आपला व्यवस्थित गाडी चालवायची. आता आज म्हणजे आपण दररोज व्यवस्थित चालवतो, पण आज पण आपल्या व्यवस्थित गाडी चालवायची. त्याच्यामुळे नंतर अबे जल्दी बोल भेटू गाईज नेक्स्ट स्टॉपला. तर चला आता आपण व्यवस्थित गाडी चालूया गाईज, आणि नंतर मग नेक्स्ट स्टॉपला आपण भेटू गाईज. हे बघा आता आपण संगमेश्वरपर्यंत आलो आणि हे समोर बघा काय ते ट्रॅफिक लागलंय. हे नको आहे गाईज, बाकी सगळं असू दे. ट्रॅफिकची मानता लय बेकार आहे. हे बघा काय ते असं जर भेटत आलं तर प्रॉब्लेमच होईल. काहीच अर्धा तास झाला आपल्याला इथे आता जवळजवळ. आणि ट्रॅफिक काही तर आलं ना थोडंसं पुढे येऊन तर टाईम जातोय. हे बघा गाईज मँगो डॉलीज लागोपाठ मँगो डॉली जायचं बघा. ही नाही ही कुठली आहे, ही कार आहे. नॉट युअर मँगो डॉली, ही मँगो कार आहे. चला मँगो कलर सारखी. काही आज कशेरी टर्नलमध्ये लाईट आहे नाही बघा, बंद आहे. विषय काय काय समजे ना. चला आता आपला चहा प्यायचा टायमिंग झालेला आहे रोजच्या प्रमाणे. म्हणजे आपण रोजच्या प्रमाणे म्हणजे दररोज आपण दरवेळी येतो त्यानुसार आपला चहा प्यायचा टायमिंग झाला आता. चला भेटूया डायरेक्ट तिकडेच. काहीच आहे बघा ट्रॅफिक बघा आहे ते रात्रभर. आहे बघा ट्रॅफिक बघा आहे बघा बाजूला ट्रॅफिक बघा पुरा जाम आहे. नशीब ट्रॅफिकवाले पोलीस आहेत म्हणून सगळं होतंय मॅनेज. नाही तर हे आपल्याला एवढा त्रास होतो ना आता 100% की आपण 2 तासातून सुटत नाही. एवढी डेंजर परिस्थिती आहे बघा. चला आता आपण गाडी चालूया, नंतर भेटू. जवळजवळ पोचलोय आपण आणि आता आपण नंबरात लागलोय. नंबरात म्हणजे लाईन लागली आंब्याची गाड्यांची. चला आता बघूया किती वेळ लागतो मार्केटला आतमध्ये जायला. ती बघा पुढे सगळी लाईन आहे. हे बघा गाडी, हे बघा हे आलंय रॉंग साईडने बघा. त्याला काय अर्थ आहे काय सांगा मला. त्याला पुन्हा पाठी पाठवली जा परत पाठीत. ते बघा तरी बाजू इकडनं जा तिकडनं. आम्ही जागा देणार नाही तर इथं सरळ ते आम्ही काय एवढी वाट बघतोय मगापासून. एवढं लाईनमध्ये उभा आहे अर्धा तास आणि हे डायरेक्ट मध्ये घुसायचं गाड्या. चला आता आपण डायरेक्ट जाऊया मार्केटला भेटू डायरेक्ट आतमध्ये. शेवटी पोलिसांनी त्याला पाठी घ्यायला लावला नाही बघा. गाडी बघा पोलीस साहेबाले एकट्यामुळे एवढा जाम लागला होता. आता परत काढा लावला पोलिसांनी त्याला बघा. फायनली आपण गेटवरती आलो आता आतमध्ये मेन गेटला. आपल्या पुढे बोलर होती बघा, ती पुढे ती बोलर होती आणि ह्यानं मध्ये घुसले दादा. काय चला आता आपल्याकडचीच आहे. आता ती मोठी गाडी खाली आली की आपल्याला लावायची इथं. ते बघा इथली मोठी गाडी ही मोठी गाडी खाली आली की आपल्या इथं लावायची आहे. ते बघा तिकडे आपली गाडी पार्किंग होणार होती, चॉकलेट गाडी तिकडं. पण तिकडं जरा त्या गाडीला अजून वेळ लागणार खाली व्हायला, त्याच्यामुळे आपली गाडी इथं आता लावलं नाही. सो चला आता बंद करूया मस्तपैकी. जाम झालं आहे, सोमवार असल्यामुळे जाम आहे पूर्ण ट्रॅफिक. तर गाडी वगैरे खाली करून झाली आपली. आता आपण गाडी बाहेर काढतोय. बघू इकडून चान्स आहे का त्या गेटला, नाही तर तिकडनं फिरून येऊ. चला आपल्याला काम धंदे काय आहे आता तर आपलं काम झालेलं आहे. खाली झाली गाडी.
हे भाई इधर से मला वाटतं इकडनं मला हाकलून लावणार वाटतं बहुतेक. चला बघूया काय होतं पुढे. शिट यार, पीछे आना पड़ा मेरे को. यानी मार्केटला आहे ना अक्षरशः घासून घासून तिला. हे कोण ऐकायला तयार नाही गाडी. काय बोलायचं नाही काय नाही. ये आयशर पण आली मागणं. आता बोला. आता बहुतेक मला वाटतं राहायला लागणार आज. अरे आयशरवाले भावा जाऊ थांब जरा, मला जाऊ दे. अरे बाई जागोपाठ गाड्या जात ती बघा. त्याच्या पाठनं एक चॉकलेट करते गाडी काढा पण एकदम भावानं जागा ठेवून काढा रे. नया गाडी तुम्हारा भी है हमारा भी है. हे भाई हे बघा माग लागलीत नुसती. आपलं एक देवगड ट्रकवाले एक भेटले आम्हाला, देवगडवाले. सो त्यांना मी रिक्वेस्ट केली जरा थांबा तुम्ही पाठीमागं. आणि ते थांबले पाठीमागं आणि आपल्याला त्यांनी मदत केली गाडी बाहेर काढायला. सो धन्यवाद 07. चला चला गाईज, आता आपला रस्ता भेटलेला आहे. ह्या भावान पण बोलेरो पाठी घेतलं, नशीब. धन्यवाद. चला आता आपण फायद्याने मार्केटमधून बाहेर पडू. आपल्याला त्याची पावती एक बनवायची आहे गेट पासची. चला आणि मग जाऊ. चला गाईज, आता आपण मार्केटमधून तर बाहेर आलो आहे. हे तुम्हाला दिसत असते दीपक काही. थोडं इग्नोर करा. व्हॉट इज दिस यार, कोंबडीचं पीस. आता आपण गाडी चालूया. आधी एमटी कोका आपल्याला भरायचं आहे गाडीमध्ये. सो नंतर भेटू. चला, सिग्नल लागला आहे गाईज. आपण तिकडे खोकाबार जातो ना, तिकडे सिग्नल लागलं आहे त्या साईडला जायला. आणि किती सेकंद आहे बघा तुम्हाला दिसतोय का माहिती नाही, बट 119 सेकंद आहे बघा. 18 म्हणजे 2 मिनटं जवळजवळ अजून आहेत. चला अभि वेटिंग गाईज. बघू तुम्ही पाठीमाग खोका भरलेला आहे आपण. आणि आता आपण चाललो आहोत मुंबईतून. चला आता गाडी चालूया, नंतर भेटू गाईज. ट्रॅफिक कमी आहे. चला गाईज, आता आपण पेट्रोल टाकून घेऊया. पेट्रोल म्हणजे डिझेल टाकून घेऊया आता. चला काय डिझेल वगैरे आपण भरलं. आता वॉशरूमला पण गेलो होतो आपण. सो पण निघालो आहे पनवेलमधनं. चला भेटू डायरेक्ट प्रवासात. चला गाईज, आता आपण पनवेलमधून निघालो आहे. पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे फुल केलं आहे आणि आता आपण निघालो आहे. चला आता गाडी चालवायची आपल्याला. कंटिन्यू प्रवास आहे. सो चला भेटू नंतर डायरेक्ट नेक्स्ट स्टॉपला. आता अभि AC वगैरे फुल करूया आणि जाऊया आपल्या रत्नागिरीत. चला गाईज, नंतर भेटू. तर गाईज दुपारच्या वाजत बघा 1 वाजता झाला आहे. आता आपला जेवायचा टाईम झाला आहे. आता जेवूया वगैरे आणि मग कंटिन्यू प्रवासाला सुरुवात करू परत. असं काय आपण चाललो आलो आहे. जवळजवळ आपण 100 किलोमीटर अंतर आपण रनिंग केलं आता. आणि आता थोडीशी भूक लागली. जेवूया वगैरे आणि कंटिन्यू प्रवासाला सुरुवात करू. चला. ऊन बघा बाहेर, ऊन बघा जबरदस्त ऊन आहे. आणि ब्राईटनेस पण जरा एकदम हाय आहे. सूर्यानं ब्राईटनेस फुल केला नाही. जाम ब्राईटनेस केला नाही बघा. पुरा व्हाईट. नजरेला पूर्ण हा होतोय, आकर्षित होतोय. आता आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता आपण निघतोय कंटिन्यू प्रवासाला. चला काहीच आपण आता पोचलो आहोत माणगावला. आणि माणगावला ट्रॅफिक अजिबात आहे बघा. एकदम एक पण म्हणजे त्रासच नाही आहे काय. एकदम क्लिअरमध्ये आपण बाहेर पडणार आता माणगावमध्ये. चला गाईज, कशेडीला पोचलो आपण आता. आता टनलमध्ये एंटर होऊ. अरे दिवसाची लाईट लावली, काल रात्री लाईट नव्हती. काय विषय हा. फायनली आपण संगमेश्वरला आलो आणि ट्रॅफिक बघा संगमेश्वरला. चला अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग संपत आला आहे आणि आपली ट्रिप पण कंप्लीट होत आली आपली. सो चला, ट्रॅफिकला नाही म्हटलं तरी बघूया आता किती वेळ लागतो. 15 मिनटं झालेत आपल्या थांबून इथे. गाईज सनसेट पण झालेला आहे आणि व्ह्यू बघा इकडचा. आपल्या उशीरला व्ह्यू बघा. आपण आता आलो आपल्या गावात, करपुडे गावात एंटर झालेलो आहोत. आणि व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा, व्ह्यूची मजा घ्या. आणि अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग अशा सुंदर अशा संध्याकाळी आपण
संपवत आहोत. सो हा आपला छोटासा ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.